नमस्कार. नमस्कार. जोरात बोला जरा. नमस्कार. आपलं नाव सांगा बरं. कय्यूम अब्बास पटेल. कय्यूम अब्बास पटेल, राहणार तामलवाडी, तालुका तुळजापूर. बरं, हे जे सोयाबीन पीक आहे आपल्या शेतातलं, किती एकर सोयाबीन पेरले आपण? 16 एकर पेरले. 16 एकर सोयाबीन पेरलेलं आहे. तर 16 एकरच्या सोयाबीन मध्ये या सोयाबीनला एसटी लावले आणि किती एकरला लावलं नाही? 14 एकरला लावलेलं, 2 एकराला फक्त लावलेलं नाही. त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून आलेला आहे. आपण आता व्हिडिओ बघितला. तर आता हे जे सोयाबीन आहे किती तारखेला पेरलंय? 21 तारखेला, 21/6/2020. 21/6/2020 आणि आज आहे 16/7/2020. तर याला किती दिवस झाले? 25 दिवस झाले. 25 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर सगळीकडे एक समान आहे, कुठेही तूट दिसून येत नाही. तर आणि जवळपास गुडघ्याला उंची आलेली आहे. आणि याचे फुटवे बिटवे दाखवा बरं जरा. इथं फुटवे बिटवे दाखवा, किती फुटवे निघालेत का आहे. तर बघा 7-8 फुटवे आता चालू आहे. जास्त आहेत, 8-10 फुटवेच्या पुढे आहेत. आणि फुल दिसायला लागले. जवळपास 25 दिवस झाले म्हणलं ना. 25 दिवस. 25 दिवसामध्ये फुलं याला दिसायला लागलेत. आणि ही जी आहे कुठेही तूट नाही आणि चांगल्या पद्धतीनं उगवण झालेली आहे. संपूर्ण प्लॉट तर बघितला एक नंबर क्षमता झालेली आहे. आपण एसटी किती दिवसापासून वापरता? 2 वर्षापासून चालू झाले. 2 वर्षापासून. म्हणजे ग्रीन प्लॅनेटची खतं तुम्ही 2 वर्षापासून वापरता. कोणत्या कोणत्या पिकाला वापरलाय? कांद्याला, तुरीला, उडदाला. बर, कांद्यामध्ये काय तुम्हाला वाटलं? कांद्यामध्ये फरक लय वाटलं सर. किती होता तुमचा कांदा? कांदा आमचा 1.5 एकर होता. तरी 210 पाकिट कांदा निघाला. 210 पाकिट 1.5 एकरामध्ये निघाली. आणि एक कांदा साधारण किती ग्रॅमचा होता? अर्धा किलोच्या मोरीन 1.5 किलोच्या. म्हणजे 200-300-350 ग्रॅमचा एक कांदा होता. कांदा होता सरासरी. तर ठीक आहे. आणि या बाजूलाच इकडल्या बाजूला हा बांधा आहे, तुमच्या चुलत्याचं सोयाबीन आहे. तर या चुलत्याच्या सोयाबीनला एसटी लावलेला आहे का त्यांनी? नाही भाऊ, आपण यावर एकाच दिवशी पेरणी केलेली आहे. 1 दिवसाचा फरक आहे. 1 दिवसाचा फरक आहे. तर 1 दिवसाच्या फरकामध्ये त्या सोयाबीनची काय परिस्थिती बघू आपण. या हा बांध आहे मध्ये फक्त. आणि या बांधाच्या खाली यांचे चुलते आजिज पटेल, रशीद पटेल यांचं सोयाबीन आहे. याची अवस्था बघा की 1 दिवसाचा फरक आहे. याची उंची पहा किती कमी आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तूट पण झालेली आहे. एक समान उगवण क्षमता नाही. हा प्लॉट फक्त 1 दिवसाचा फरक आहे. हा आपल्याला प्रत्यक्ष पहा की एसटी या औषधामध्ये काय ताकद आहे हे निश्चितच. हा पहा पूर्ण प्लॉट हा विदाऊट एसटी लावलेला आहे. याला एसटीची बीज प्रक्रिया केली नाही. बीज प्रक्रिया न केल्यामुळं किती घट जाती हे तुम्हाला दिसून येईल. यातलं एक झाड उपडा, कुठलंही चांगलं बघून उपडा. घ्या एक. आणि आपल्या इथलं तुमच्या शेतामधलं एक झाड काढा. एसटी लावलेलं का? एसटी लावलेलं आपल्या शेतातलं एक कोणताही उपडा. धरावर एसटी लावलेला आहे. हा, हे एसटी लावलेलं आहे आणि इकडलं विदाऊट एसटी.